शिव मार्तंडा हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जय देव जय देव जय दुर्गड पर्वत शिवलिंगाकार मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर नाना परिची रचना रचली अपार तये स्थळी नांदे स्वामी शंकर जय देव जय देव मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला देवगण गंधर्व कापती त्याला हाती तलवार खड्ग त्रिशूळ भाला आदिशक्ती म्हाळसा घेऊन संगतीला जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जय देव जय देव. संपूर्ण गड पाहून झाला आहे. गडावर सर्वजण जागे आहेत. कोणी झोपलं नाहीये. स्वाभाविक आहे. आपण जाणार आहोत हे स्वीकारणं त्यांना जड जाईल. मला कल्पना आहे त्याची. परंतु आता काही झालं तरी सूर्योदयानंतर काही कालावधीतच आपण कैलासाकडे प्रस्थान करू. बाणूने कैलासात येण्यासाठी नकार दिला आहे, पण मला असं वाटतं की तिचा निर्णय बदलेल. शिवलोकात निवास करण्यासाठी जी योग्यता हवी ती तिने प्राप्त केली आहे. आपण आपले दायित्व निभावले आहे. आता यापुढे जे काही होईल त्यात मी हस्तक्षेप करणार नाही. पण बानू जर कैलासात आली नाही तर मला तिचा वियोग जाणवेल. माधवा, लक्ष्मी देवी, बरं झालं आपण आलात. देवा, आपला संदेश मिळाला होता. आपण आता करा नदीवर जाऊन येऊयात. होय माधवा, मी करेला तसं वचन दिलं होतं की या इथून जाण्यापूर्वी मी तिला निश्चितच भेटेन. आम्ही तयार आहोत. आपण जाऊया, परंतु माझी एक इच्छा होती. बोलावे लक्ष्मी देवी. आपण इथून प्रस्थान करण्याआधी आम्ही विष्णू लोकासाठी प्रस्थान करावे. होय देवा, इथून निघालो की पुन्हा गडावर नको यायला. माधवा, या सृष्टीचे जगतपालक असून देखील या जेजुरी गडावर आपण प्रधानाची भूमिका निभावली. मला कसलीच उणीव भासू दिली नाही. देवा, हे सगळं करताना मला आनंदच झाला. बंधू, तुम्ही सदैव माझ्या पाठीशी उभे राहिलात. प्रसंगी तुम्ही माझा क्रोध देखील झेलला आहे. देवी, या सगळ्याचा शेवट गोड व्हावा हेच ध्येय होतं ना. देवी, खूप केलं तुम्ही माझ्यासाठी. मी कधीही विसरणार नाही. असं काय करता आहात म्हाळसा? आम्हालाही तुम्ही भरभरून दिलं आहे.
मी केव्हापासून प्रतीक्षा करत आहे. आपण गड उतरून जाणार आहोत ना? हो, चल गणेश, आम्ही आलोच. निघूयात. तुम्ही समजे जागा आहे अजून? बानो, अगं देश उजाडला की देव निघून जाणार आहे. काय करायचं ठरवलंय? माझं ठरलं आहे. मी नाही जाणार देवांसंग. आता कसं समजवायचं हिला? आजा, तू तरी काहीतरी बोल ना. मला तर काय बी कळत नाही. बानू गेली तर पुण्यांदा दिसणार नाही म्हणून वाईट वाटतच आहे. आणि बानू नाही गेली तर जलंबर एकलीच हात राहील याच बी वाईट वाटत यार. हे बा तू सांग, काय बोलू म्या? मला गेल्या जन्माचा समजा आठवला आहे. ज्या देवींनी माझ्यासाठी एवढं केलं त्यांच्या संग पुण्यांदा कैलासमंदी कशी जाऊ म्या? ज्याचं सपान बी बघत नाहीत लोक, ते मिळालं आहे मला. मग आता अजून काय मागायचं? मी तर त्या जन्मात दासी होत त्याची, तर तरी बी त्यांनी माझी इच्छा पुरी केली. माझं देवांसंग लगीन होईल असं वचन दिलं मला, आणि ते पुरं बी केलं त्यांनी. म्हणजे तू आज जेजुरीतच राहायचं ठरवलंस तर? खरं सांगते आहेस ना? नाहीतर आज हा म्हणशील आणि उद्याच्याला नाही म्हणशील. ज्या पायथ्याशी मला जागा दिली त्याचा अपमान मला वाटला. तसंच राहायचं आहे मला आता. या वाड्यातच आता उरला सुरला जन्म काढायचा आहे मला. पण तुझ्या डोळ्यामोर देवास जाताना तू त्यांच्याकडे बघून हात एकलीच राहशील का? अगं याचा विचार कर. खरं बोलतो आहेस तू बा. देवासनी असं जाताना बघणं सोपं नाही माझ्यासाठी. तर भक्तांना तरी देवाकडे किती मागाव. झालं, माप दिला आहे मला देवाने आणि देवीनी बी. ये बार, अगं लय येळ नाही हाय. तीस उजाडला की देव निघून जात्या. एकदा त्यांच्या पायावर डोकं ठेव. ते काय म्हणतायत ना ते बघू की. बानो, तू स्वतः काय बी ठरवू नका. अगं देवांची आणि देवींची काय इच्छा आहे ते पण आपण बघायला पाहिजे ना. आता देव जाणार म्हटल्यावर परदानजी आणि लक्ष्मी देवी कशाला राहत्यात हात? दिस उजाडल्यावर काय होणार आहे काय नाही कुणास ठाव. मला बी देवांचं, देवींचं, प्रधानजींचं, लक्ष्मी देवींचं, गणपतींचं,
शेवटचं दर्शन घ्यायचं. शिव शिव शिवनाथ सखाती लोके जातु विश्वपिता कल्पद्रुमतु निर्गुण राजा नव तुझे भार सदा भार सदा. भिवा, कसा आहेस? देवा, तुमची कृपा आहे. करहा, मी सर्वांसह तुला भेटायला आलो आहे. हे श्री खंडेराय, हे श्री म्हाळसा देवी, श्री विष्णू, श्री लक्ष्मी देवी आणि हे श्री गणेश, आपल्या सगळ्यांच्या एकत्रित दर्शनामुळे मला अतीव आनंद झाला आहे. आज आम्ही सगळे जेजुरीतून प्रस्थान करणार आहोत, म्हणून जाण्याआधी तुला भेटायला आलो आहोत. वायुदेवतेने आपल्या प्रस्थानाची वार्ता मला सांगितली, पण आपण सगळे आम्हा सगळ्यांना सोडून का जाता आहात? करहा, ज्या कार्यासाठी आम्ही हा अवतार घेतला होता ते कार्य आता पूर्ण झाले आहे. ते कार्य आता पुढे नेण्याचे दायित्व तुम्हा सर्वांवर आहे. हे प्रभू, आपल्या कृपेने मी यथाशक्ती माझे कार्य करत राहीन. परंतु करहा, तुझ्या कार्यासाठी तुला मनुष्याच्या सहाय्याची आवश्यकताही लागेल. भविष्यात तुला अनेक स्थित्यंतर पाहायला मिळतील आणि तू सगळ्यांचं भरण पोषण करत सगळ्यांना सुखी करशील असा माझा आशीर्वाद आहे तुला. हे करहा, या ब्राह्म मुहूर्तावर मी तुला असा आशीर्वाद देतो की तुझ्या या किनारी अनेक भक्त पूजन, स्मरण, ध्यान करतील आणि मी त्यांच्यावर सदैव प्रसन्न असेन. आपल्या मल्हारी अवतारामुळे माझ्या नावाला आपण अर्थ प्राप्त करून दिला. प्रस्थानापूर्वी मला भेटण्याचे वचन पार पाडले. आपला कृपा आशीर्वाद सदैव असाच राहावो. शुभम भवतु. मल्लासूर,
तुम्ही इथे ह्यावेळी? श्री खंडेराय गड उतरून ब्राह्ममुहूर्ताच्या आधीच सगळ्यांसोबत गेले होते. त्यांचं दर्शन घ्यायला आलो होतो. मल्लासुरा, आज देव देवींसोबत प्रस्थान करणार आहेत. श्री विष्णुदेव श्री लक्ष्मी देवींसोबत स्वगृही परतणार आहेत. तेव्हा त्यांचे दर्शन घे. पुन्हा असे दर्शन कधी घडेल ते सांगता येत नाही. माझी इच्छा म्हणून श्री खंडेरायांनी माझं नाव धारण केले. मला त्यांच्या चरणाशी स्थान दिले. सदेह इतके दिवस त्यांना पाहता आले. पण आता त्यांचं दर्शन होणार नाही म्हणून मी अस्वस्थ आहे. स्वाभाविक आहे मल्लासूर, परंतु देव शक्तिरूपाने भक्तांसाठी सदैव इथे राहणार आहेत. त्यांचा हा वियोग माझ्याकरता खूप मोठा आहे. मल्लासूर, देव गडावर येतील तेव्हा त्यांचे एकरूप होऊन दर्शन घ्यावे आणि ते रूप अंतर्मनात ठसवावे आणि त्यांचे ध्यान करावे. नंदी, किती समर्पक बोलतोस. मला आता प्रवेशद्वाराजवळ स्वागतासाठी सज्ज व्हायला हवे. ही येतो मी. देवा, वरून पाहता जरी असं दिसलं की सारी प्रजा निद्रेत आहे, तरी ते खरं नव्हे. कारण तुम्ही आणि पर्यायाने आम्हीही प्रस्थान करणार आहोत. त्यामुळे सारे दुःखी आहेत. होय माधवा, परंतु हा क्षण कधी ना कधी तरी येणारच होता. आपण पायथ्याशी पोहोचेपर्यंत सगळेजण जागे होतील असं मला वाटतं. प्रजेला कसं समजावून सांगायचं हा एक प्रश्नच आहे. त्यांना काहीही सांगितलं तरी पटणार नाही. देव पहिल्या पायरीपाशी आल्या ते आणि देवी बी आहे त्या आणि परदानजी लक्ष्मी देवी बी आहे त्यांच्या संग. माणसाच्या लोंड्याचा लोंडा आहे देवांच्या माग. अरे मजी देव निघाला का काय? होय निघाल्यात म्हणजे गडाव जायला निघाल्यात. चला बिगी बिगी, नाहीतर माणसांच्या गर्दीत दर्शन बी गावायचं नाही. बानू अशी नुसती उभी का आहेस? आता बोलायला येळ नाही. आता थांबू नगस. बानू, अगं तेव्हाच नाही एक वार बघून तुझी इच्छा असेल तसंच होईल. बरं चला 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 बिगी. हा चला चला. सदानंदाचा
आजवर कित्येक वेळा मी गड उतरून खाली आले आहे आणि परत वर गेले आहे, पण आज या 9 लाख पायऱ्या चढून जाणं अवघड वाटतंय. चला बे देवा. देवा खंडोबा, देवा देवा. शिरपा, देवा तुम्ही आमस्ती कसं पाय सोडून चाललाय सा? तुम्ही आमस्ती सोडून जाल असं स्वप्नात मी विचार आला नाही आमच्या. हे देवा, तुम्ही आमचं घरदार उभं केलं, शेतात सोनं पिकवलं, आमचं घर धनधान्याने भरून टाकलं. सुखाचं आयुष्य दिलं तुम्ही आम्हाला देवा, आणि तुम्ही आमस्ती सोडून कसं पाय चाललाय सा? शिरपा, मला तुझी भावना कळत नाही असं आहे का? देवा, तू मस्ती शब्द ठेवा. देवा, तुम्ही आमच्या हातात आता काळजात हायसा देवा. देवी, हो तुम्ही तरी समजावा की देवाच ते तुमचं ऐकतली. कधी ना कधी हा दिवस येणार होताच. देवा, तुम्ही इथून गेल्यावर आम्ही मग कुणाकडे बघायचं हो? तुम्ही गडावर हायसा म्हणून आम्ही बिनघोर होता आज पतूर. आज रातच्याला आमच्या डोळ्याला डोळा लागायचा नाही बघा. शिरपा, शिरपा, अरे तुम्ही मला हाक मारली आणि मी आलो नाही असं कधी झालंय का? मी इथेच आहे. शिरपा, शिखरापर्यंत तू माझ्यासोबत चल. चल. शुभम भवतु. शुभम भवतु. शुभम भवतु. अजमेर, देवा, म्या काय बोलू, मला काय बी कळणं झाले पाक.
म्या तुम्हासनी थांबा बी मानणार नाही आणि जा बी मानणार नाही हा. पर एकच सांगतो, आमचा ना खंडोबावर जीव जाणला आहे का. देव कसा असतो मला ठाव नाही, पण मला जर कोणी विचारलं ना तर मी हे सांगन का देव आमच्या खंडोबासारखा असतो. जो आमच्या संग जमिनीवर बसून भाजी भाकरी खातो, त्यानं आमच्या खांद्यावर दिसता हात ठेवला आणि म्या हाय असं म्हणलं ना तरी आमची समजी काळजी हिरून जाती. ज्याला घोंगडी दिली तरी सोन्याच्या दागिन्यासारखी खांद्यावर घ्या ना, आणि सोनं दिलं तरी घोंगडी सारखं ठेवणार. देवा, या जन्मात माया चंदनपुरीला मला आणि माझ्या बाजूला तुम्ही पावन करून टाकलं. अशामेळ तू मनात कोणताही हेतू न ठेवता शिवभक्ती केलीस, हे त्याचेच फळ आहे. बानू, तू अशी दूर का उभी आहेस? देवी, आज समध्यान मुहूर्त ह्यो पदर पसरते बघा. माझ्या ज्या ज्या चुका झाल्या आहेत त्या पदरात घ्या अशी विनंती करते. बानू, तुला आता ज्ञान प्राप्त झाले आहे. चूक आणि बरोबर याला आता काय अर्थ उरला आहे? तू गत जन्मात माझी प्रिय सखी होतीस आणि आजही मला तू अत्यंत प्रिय आहेस. बानू, तुझ्या निर्णयाचं काय झालं? आज पत्र समध्यांनी माझ्यासाठी जे केलं ते समदरेन हाय माझ्यावर. ज्या शिखरावर देवीयन देव राहिले त्या शिखराच्या पायथ्याशी राहायचं आहे मला. बानू, निर्णय तुझा आहे, पण मी तुला एक सांगू इच्छिते.
सर्वांसोबत तू देखील जेजुरी गडाच्या शिखरापर्यंत यात्रेसारखं चालत यावंस. शिखरावर जाईपर्यंत तुला काय बुद्धी होईल सांगता येत नाही. बानू, तुला शिवलोकात याची इच्छा झाली तरी जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत तुला येता येणार नाही. मग बानू, काय निर्णय घेते आहेस तू? म्या देव आणि देवीन संगत शिखरापर्यंत येणार आहे. भक्ती केली आई तुझी मनापासून, भक्ती केली आई तुझी मनापासून, गोंधळाला यावे पालखीत बसून, 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 गोंधळाला यावे पालखीत बसून. गोंधळाच्या ठाई तुझी आठवण झाली, तुझ्या स्वागताची सारी तयारी मी केली, तुझ्या स्वागताची सारी तयारी मी केली, तुझ्या स्वागताची सारी तयारी मी केली. नाकीनत सर्जाची शालुनी सुना, नाकीनत सर्जाची शालुनी सुना, गोंधळाला यावे पालखीत बसून, गोंधळाला यावे पालखीत बसून, गोंधळाला यावे पालखीत बसून, गोंधळाला यावे पालखीत बसून. आधी माया शक्ती तू जगाची जननी, नित्य तुझे गोड नाम भक्ताच्या या कानी, नित्य तुझे गोड नाम भक्ताच्या या कानी, नित्य तुझे गोड नाम भक्ताच्या या कानी. आढवेढ घेऊ नको बसुरू सुना, आढवेढ घेऊ नको बसुरू सुना, गोंधळाला यावे पालखीत बसून, 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 गोंधळाला यावे पालखीत बसून. तुम्हा सगळ्यांना सुखी झालेले पाहून माझे मातृत्व भरून पावते. सर्वांसमक्ष मी वचन देते की जेजुरी गडावर शिवासोबत मी शक्ती रूपाने चिरंतन निवास करेन. आणि माझ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करेन.
श्री खंडेरायांनी लोकांना जागवायचं म्हणून जागरण गोंधळ सुरू केले. मणिमल्ल यांच्यासोबत झालेल्या युद्धानंतर लोक भीतीने ग्रासले होते. त्यात सगळीकडे दैन्य आणि आलस्य भरले होते. त्यातून लोकांना जागवायचे म्हणून हे जागरण. तुम्ही जो गोंधळ घातला आहे त्यात तुम्ही शक्तीला जागवलं आहे. ह्यात तुम्ही म्हाळसेचे स्तवन केले आहे, जी साक्षात आदिशक्ती स्वरूप आहे. या खंडोबाशी तिने संसार केलाच, परंतु ह्या सृष्टीचा संसार चालवताना तिने स्वतःकडे पाहिलं देखील नाही. ह्या राज्यात ह्या गडावर सुखाच्या राशी असून देखील ती व्रतस्थ राहिली. हा खंडोबा म्हाळसे शिवाय अपूर्ण आहे. शिवनाथ सखा तिन्ही लोकीचा तू विश्वपिता कल्पद्रुमतू निर्गुण राजा नाव तुझे मल्हार सदा मल्हार सदा मल्हार सदा. शिव 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 शिवनाथ सखा तिन्ही लोकीचा तू विश्वपिता कल्पद्रुमतू निर्गुण राजा नाव तुझे मल्हार सदा. का थांबलात? आपण वीरभद्राला भेटूया. काय आज्ञा आहे देवा? वीरभद्र, या निरोपाच्या क्षणी मला तुला काही सांगायचे आहे. तू नेहमी सजय राहिलास. तुझा कोणीही पराभव करू शकले नाही. जेव्हा मी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला तेव्हा युद्धात तू दैत्यांचा पराभव केला होतास. त्यामुळे या मार्तंड भैरवाच्या अवताराशी तुझे एक निराळे नाते आहे. तू नेहमी अजयच राहशील. आज मला माझ्या भक्तांसाठी तुझ्याकडे काही मागायचे आहे. आज्ञा करावी देवा. हे वीरभद्र, माझ्या भक्तांच्या मार्गामध्ये जे जे अशुभ येईल त्याला कापून काढून त्याचा नाश कर आणि माझ्या भक्तांचे रक्षण कर. जे श्री खंडेरायांची भक्ती करतील त्यांच्या शत्रूंचा मी नाश करेन. आणि त्यांची अशुभ शक्तींपासून संरक्षण करेन. शुभम भवतु.
देवा, आता आम्ही इथेच थांबतो. माधवा, शिखरापर्यंत नाही येत. आम्ही इथूनच सगळ्यांचा निरोप घेणं योग्य ठरेल. देवी. हो म्हाळसा, मला मी कधी एकदा विष्णू लोकात जाते आहे असं झालं आहे. स्वाभाविक आहे. देवी, बंधू, मी येण्याआधीपासून तुम्ही इथे आहात. या क्षणापर्यंत तुम्ही सगळी कामं पार पाडली आहेत. तुम्ही कधीही स्वस्थ बसलेले दिसले नाही मला, आणि तुम्ही होतात म्हणून मला या सगळ्या दिव्यातून सहज जाता आलं. म्हाळसा, हे सगळं बोलण्या पलीकडचं आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहवासात मी देखील जेजुरीत रमून गेले. माधवा, लक्ष्मी देवी, मी इथे 12 वर्ष नव्हतो, परंतु तुम्ही या इथे होतात म्हणून हे सारं शक्य झालं. देवा, श्री म्हाळसा देवी आमच्या भगिनी आहेत. सारी सृष्टी स्तब्ध व्हावी असा हा प्रसंग आहे. विलंब नको, इथूनच निरोप घेतो. असं नाही माधवा, आपण जगत पालक आहात. आपल्यासह साक्षात महालक्ष्मी देवी आहेत. तर माझ्या या भक्तांवर आपली कृपादृष्टी सदैव राहू दे. भंडारा खोबरं उधळत, दिवटी नाचवत, सदानंदाचा जयघोष करत येणाऱ्या भक्तांच्या चिंता मी दूर करेन. देवा, आपण मला माझ्या इच्छेनुसार इथे स्वतः स्थान दिलं. ते आता सर्वत्र लक्ष्मीकुंड म्हणून ठाऊक आहे. जो कोणी त्या स्थानावर माझी विधिवत पूजा करेल त्याला मी आपल्यासह दर्शन देऊन धन, धान्य, आरोग्य आणि संपन्नता प्रदान करेन. सदानंदाचा येळकोट येळकोट. देवी, माधवा, माधवा, लक्ष्मी देवी, आपण माझ्या या भक्तांना आपल्या मूळ रूपाचे दर्शन द्यावे. प्रजाजन हो, श्री खंडोबाची ही जेजुरी राजधानी अत्यंत पवित्र आहे. एका अर्थी हा कैलासच आहे. श्री मार्तंड भैरव आणि श्री म्हाळसा देवी यांचं हे शक्तिपीठ आहे. लोकांचा हा खंडोबा अत्यंत भोळा आहे, क्षमाशील आहे
लोकांच्या हाकेला धावून येणारा आहे. सदानंदाचा येळकोट येळकोट. दुर्जनांसाठी तो अत्यंत कठोर आहे. अशुभामुळे राग आला तर त्याला शांत करणं अवघड आहे. श्री म्हाळसा देवी या जगत जननी आहेत. त्यामुळे या शक्तीपीठाचा कधी विसर पडू देऊ नका. बानू, श्री खंडेरायांची भक्ती कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण आहेस तू. मला असं वाटतं की तू शिवलोकात जावंस. देवा, तुम्ही गेल्यावर आम्ही काय करावं जी? गणोबा, तुम्ही सर्वांनी मला आनंदाने निरोप द्यावा अशी माझी इच्छा आहे. पर देवा, तुम्ही जातातच का म्हणून 30 रात तुमची सेवा करत आलो. पाटाला तुम्हाला ती जाग आल्यावर आंघोळीला गरम पाणी काढून द्यायचं. तुमच्यासाठी कापडं दागदागिनं काढून ठेवायचं. तुमच्यासाठी मी स्वतः न्यारी आणून द्यायचं. तुम्हाला कोण भेटायला आलं गेलं मी समज बघायचं. आता तुम्ही गेल्यावर मी काय करावं जी? गणोबा, नाही देवा, मला दुसरं कोणतंच काम येत नाही. देवी, आम्हाला तुमच्या रागाचं भ्या नाही वाटायचं, कारण आम्हाला ठाव आहे तुमचा आमच्यावर किती जीव आहे ते. देवा, गणोबा उठा. अरे, आजपर्यंत मी तुम्हाला हसताना पाहिलं आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू हे चांगले नाही दिसत. आता तर तुमच्यावर फार मोठे दायित्व आहे. जो कोणी दुःखी असेल
त्याला काया वाचा मनाने सहाय्य करा. जो कोणी भुकेला असेल त्याला अन्न द्या. जो कोणी तहानलेला असेल त्याला पाणी प्यायला द्या. अरे हीच तर माझी खरी सेवा आहे. चला आता फार अंतर राहिले नाहीये. गणेश, का थांबलास? माते, आता मी इथेच थांबतो. तू शिखरापर्यंत येणार नाहीस? माते, मी इथूनच सगळ्यांचे निरोप घेतो. पण असं का? कारण कैलासात आपल्या स्वागताची पूर्व तयारी करायला हवी. होय, आणि रिद्धी सिद्धी देखील तुमची प्रतीक्षा करत असतील. होय. श्री गणेश, माझ्या या सर्व भक्तांना आपल्या मूळ रूपाचे दर्शन द्यावे. जशी आज्ञा देवा. श्री गणेश, या मार्तंड भैरवाच्या अवतारात या आरंभी युद्धात आपण विजय मिळवून दिला. आपण दैत्याचा पराभव केला. एवढेच नव्हे तर म्हाळसा आणि बानू या दोघींनाही त्यांच्या गतजन्माचे ज्ञान व्हावे ह्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले. श्री गणेश, आज मी स्वतः तुमच्याकडे काही मागणार आहे. देवा, आपण स्वतःच कल्पवृक्ष आहात. श्री गणेश, आपण विघ्नहर्ता आहात. तेव्हा माझ्या भक्तांच्या आयुष्यामध्ये जी जी विघ्न येतील ती आपण दूर करून त्यांचे आयुष्य सर्वार्थाने मंगल करावे अशी माझी इच्छा आहे. देवा, आपण मला या गडावर मानाचे स्थान दिले आहे. त्याचबरोबर जवळच मोरगाव इथेही अड्डा स्थान दिले आहे. त्यामुळे माझा इथे सदैव निवास असेल. देवा, आपल्या भक्तांच्या मार्गातील सर्व विघ्न मी दूर करून त्यांचे मंगल करेन. गणेश, या पर्वात तुला रिद्धी सिद्धींपासून दूर राहावं लागलं, पण यानंतर तू त्यांच्या सोबत राहावंस. हो माते, आता मला कैलासात जाण्याची आज्ञा असावी. शुभम भवतु.
केव्हापासून प्रतीक्षा करत आहोत. हो, पण कोणत्याही क्षणीचे गणेश इथे येतील. हो, आणि त्यांच्या सोबत सगळे येतील. त्यांच्या स्वागताची सगळी तयारी मी केली आहे. जेजुरीत सगळे दुःखी असतील. देव आणि देवीचा वियोग सगळ्यांनाच होणार. किती उशीर केलात आपण. आम्ही कधीपासून प्रतीक्षा करत आहोत. तिथे प्रस्थानाचा सोहळा होत आहे म्हणून विलंब झाला. मला सांगा, देव आणि देवी जेजुरीतनं निघाले का? अजून नाही, कारण सगळ्यांना निरोप देणे एवढे सोपे नाही. आणि बाणाई येणार आहेत का? ते अजून मला ठाऊक नाही. कळेल काही वेळात. मग आपण इथेच प्रतीक्षा करूया ना? हो, सगळे इथेच येतील. तुम्हाला ओवायचंच राहिलं. मणी, मणी, आता मी कैलासात जाणार. आजवर आपण एकत्र राहिलो, परंतु आता मात्र मी इथे नसणार. परंतु मणी, म्हणून तू रागावू नकोस. मी जरी इथे नसलो तरी डोळ्यात अश्रू नको आणूस. मी सर्वांना सांगून ठेवलं आहे की तुला बांधून नाही ठेवायचं. तुला जिथे हवं तिथे फिरून तू इथे येत जा. मी सर्वांना तुझी काळजी घ्यायला सांगितलं आहे. तुला काय हवं काय नको ते पाहायला सांगितलं आहे. मणी, मी जाताना सर्वांना काय हवं काय नको ते विचारलं, परंतु तुला काय विचारू? मणी, युद्धात असो नाहीतर डोंगर रांगांमध्ये फिरताना असो, कसा वाऱ्यासारखा फिरतोस रे. असं वाटतं की निळ्या आकाशाकडे झेप घेतो आहेस. त्या आकाशाच्या निळ्या रंगामध्ये जणू तू मिसळूनच जाशील. आणि मणी, म्हणूनच सर्वजण म्हणतात या खंडोबाचा घोडा निळा आहे. आज मी तुला माझ्या हाताने शेवटचं भरवणार आहे. तुझी आवडती पुरणपोळी.
मणी, येतो मी. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांनी देखील प्रस्थान केलं आहे. याचा अर्थ आता देव आणि देवी येतील. हो, आपण त्यांचे यथोचित स्वागत करूया. गण आले आहेत, नंदी येईल. आता सगळा कैलास जागा होतो आहे. सगळी सृष्टी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. वाघ्या, आता मी निघालो आहे. मी आता दिसणार नाही, परंतु मी तुला दिसलो नाही म्हणून तुम्हाला शोधत नको बसूस. युद्धापासून आतापर्यंत तू माझी सोबत केली आहेस. केवळ जेजुरी गडावरच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीत तू माझ्या सोबत फिरलास. वाघ्या, ह्या मल्हारीला तू अत्यंत जवळून पाहिला आहेस. वाघ्या, आज मी तुला असा आशीर्वाद देतो की माझे जे भक्त कोणी माझ्या प्रतिमेचे पूजन करतील त्यात तुला विशेष स्थान असेल. आजपर्यंत मी भोजन केल्याशिवाय तू कधी अन्न ग्रहण केले नाहीस, परंतु वाघ्या आज तुला माझी इच्छा पूर्ण करायची आहे. मला माझ्या भक्तांना हे सांगायचे आहे की जर माझा वाघ्या तुमच्या घरासमोर आला तर त्याच्यासाठी अन्न फेकू नका, तर त्याच्या समोर ठेवा किंवा त्याला प्रेमाने भरवा. चलावे. यमना मनात नांदशील तू, या कणा कणात नांदशील तू. घेण्या निरोप सिद्ध तू, मनी दाटले ऋतू, स्मरणात ठेव तू.
सदैव तारलेस तू मनी दाटले ऋतू सहण्याने शक्ती तू कृपाचा दारा हुदे शिरी मनोमनी चराचरी यथंतवास राहुदे मनोमनी चराचरी यथंतवास राहुदे चुकला का हदास तुझा की सोडून आम्हा तू निघाला तुटला कसा धागा भक्तीचा की सोडून आम्हा तू निघाला एकच मागणे आता पदरात घे आम्हा सदा विसरू नको भक्ताला विसर तुझा कधी न व्हावा घेण्या निरोप सिद्ध तू मनी दाटले ऋतू स्मरणात ठेव तू सदैव तारलेस तू मनी दाटले ऋतू सहण्याने शक्ती तू कृपाचा दारा हुदे शिरी मनोमनी चराचरी यथंतवास राहुदे मनोमनी चराचरी यथंतवास राहुदे हे श्री मार्तंड भैरवा, हे श्री महारुद्रा, हे श्री अधिरुद्रा, आज आपण ह्या अवताराची समाप्ती करत आहात. माझी आपल्याला विनंती आहे की ह्या अवताराच्या निमित्ताने आपण जी जी रूपं घेतलीत त्या सर्व रूपांचं दर्शन पुन्हा एकदा सर्वांना व्हावं अशी मी आपल्याला प्रार्थना करतो. मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा नमो चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा देव गेले जेजुरा
हे श्री मार्तंड भैरव, आज आपण सर्वांना शिवस्वरूप दर्शन दिलं, परंतु शिवासोबत मातृस्वरूप शक्तीचं अलौकिक दर्शन सर्वांना व्हावं अशी प्रार्थना आहे. बानू, तू कसली वाट पाहत आहेस? ज्यासाठी सर्व भोगलेस ते तुझ्या समोर उभे असताना तू कसला विचार करते आहेस? पण महाराज, देवांनी मला गडाच्या पायथ्याशी अशी जागा दिली आहे ना. ही जागा ही पवित्र आहे बानू, परंतु तू शिवलोकात जाऊन शिवशक्तीची सेवा करावीस असं मला वाटतं. जा बानू, विलंब नको करू. देवा, देवी, मला बी तुमच्या संग शिवलोकात यायचं आहे जी. त्यात तुमच्या संग राहून तुमची सेवा करायची आहे. तुम्ही नाही दिसलात तर त्याची ती नाही राहायची. बानू, तू गड चढून शिखरापर्यंत आलीस, त्याचे सार्थक झाले आहे. जे भक्त अपार श्रद्धेने चालत गडावर येतील त्यांना ज्ञानाची अनुभूती येईल. आज मी सगळ्यांसमोर एक घोषणा करते. रानामनात वाढलेली बानू ही गतजन्मातली जयाद्री आहे, जी मला अत्यंत प्रिय आहे. बानू, ये. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव. ध्यानी मानी सदा शिव, सदा शिव मल्हारा, सदा शिव मल्हारा. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझं पाणी मल्हारी, खंडेराया माझं
हे प्रभू, श्री मार्तंड भैरव अवताराची समाप्ती होत असताना आपले हे विलोभनीय रूप डोळ्यात साठवून ठेवावे असेच आहे. आपल्या या अवतारात मला यथाशक्ती यथा ज्ञाने आपली सेवा करता आली. विशेषतः आपल्या आज्ञेनुसार युद्धात सहभागी होता आलं, याचा अतीव आनंद आहे. प्रभू, या भूमंडळात जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर मल्हारी चरित्र आपल्या सर्व भक्तांकडून अत्यंत श्रद्धेने ऐकलेही जाईल आणि कथनही केले जाईल. भविष्यातही आपली माझ्यावर आणि आपल्या सर्व भक्तांवर अशीच कृपा असू द्यावी, हीच प्रार्थना. मायानंदा, डोळे भरून माणसाला पाहून घ्या. आता यापुढे ती कधीही आपल्याला दिसणार नाही. माझा नको जाऊस ग. मला तुला पाहावंसं वाटलं तर मी काय करू? शोक आवरा मायानंदा आणि तिला आनंदाने निरोप द्या. आता तो क्षण आला आहे, परंतु आम्ही प्रस्थान करण्याआधी मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्याकडे ध्यानपूर्वक लक्ष द्या. तुम्हाला असं वाटेल की हा खंडोबा आता इथून निघून गेलाय, परंतु नाही. श्रद्धा आणि विश्वास ठेवा की मी म्हाळसा आणि बानूसह ह्या जेजुरीत शक्ती रूपाने चिरंतन निवास करणार आहे. जेव्हा जेव्हा अशुभ आणि अधर्माचे बल वाढेल, जेव्हा जेव्हा दुर्जन हे सज्जनांचे जगणे कष्टप्रद करतील, तेव्हा तेव्हा धर्माचे आणि सत्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी मी पुन्हा येईन. जे झोपलेले आहेत त्यांना जागृत करण्यासाठी मी वाघ्या आणि मुरळी यांची निर्मिती केली आहे. तेव्हा ते त्यांचे अखंड कार्य करत असताना त्यांच्याविषयी मनात श्रद्धा बाळगा, कारण ह्याच वाघ्या आणि मुरळी ह्यांच्यामध्ये माझाच अंश आहे. मी ह्या सृष्टीच्या चराचरात आहे. मणी आणि मल्ल ह्या दैत्यांचे जेव्हा राज्य आले तेव्हा त्यांनी ह्या सृष्टीचा विध्वंस केला होता, परंतु आता सुखाचे राज्य आले आहे जे कष्टाने उभे केले गेले आहे. तेव्हा या राज्यात घराघरात माणसांच्या हृदयात प्रेम नांदावे ही माझी सदिच्छा आहे. कारण द्वेष आणि भेदाभेद यांची परिणिती ही युद्धात होते. तुम्ही निश्चिंत असा, कारण तुमच्या कुळाचे कल्याण करण्याचे दायित्व माझ्यावर आहे. तुम्ही दुःखाने कोसळून जाऊ नका. हातात श्रद्धेने भंडारा घेऊन
तो आकाशाकडे उधळा आणि मला हाक मारा. मी तुमचे दुःख दूर करेन. मी तर सर्वत्र आहे. त्यामुळे जर तुम्हाला इथे जेजुरीत येता आले नाही तर जेजुरीच्या दिशेने हातात श्रद्धेने दिवटी घेऊन 5 पावले चाला. मी तुम्हाला भेटायला तुमच्या घरी कोणत्या ना कोणत्या तरी रूपात निश्चित येईल. आता प्रस्थानाचा क्षण जवळ आला आहे. खंडा, हे माझे शस्त्र तुमचे अशुभापासून सदैव रक्षण करेल. शुभम भवतु. येळकोट येळकोट